हाय हॅलो नमस्कार. मी नीता ह्या मोठ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज काय मुलं 5 वाजता शाळेतून घरी आलेली होती आणि कालच मॅगी आणून ठेवली होती, पण काल काय केली नाही म्हणून आज त्यांची खूप सकाळी पण मॅगी कर कर म्हणून मम्मी मागं लागले होते. तर मी काय केली नव्हती. तर आत्ता मी मॅगी बनवायला घेत आहे 5 वाजता संध्याकाळच्या. आणि मुलं शाळेतून आले त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी भूक पण लागलेली असेल, म्हणलं चला करूया. तर ह्या व्हिडिओमध्ये मी नीता तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथे माझं कांदा वगैरे चिरायचं काम चाललेलं आहे. तर कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि आपली साधी हरी मिर्च आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी आणि थोडासा कढीपत्ता. तर मी मॅगीमध्ये एवढं सगळं साहित्य टाकणार आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. खूप छान ही मॅगी होती. नक्की घरी ट्राय करून पहा आणि कशी झाली ते पण मला कमेंट करून सांगा. तर इथे मी कांदा चिरून घेतला होता. माझं बाकीचं पण काम चालू होतं आणि पुड्या सापडल्या होत्या आणि आता मी ताटामध्ये ती मॅगी सगळी ओतून घेणार आहे. कारण काय होते, खालीले तुकडं पडायला लागले होते. मग काय झालं, सगळी मॅगी मी ताटामध्ये काढून घेतली आणि हीच मी 3 मॅगी करायच्या होत्या. तर परत मी एक टाकली, मला वाटलं पुरायचं नाही आणि इतकी मॅगी झाली काय सांगू तुम्हाला. भरपूर मॅगी झाली आणि फक्त खाल्ली पण नाही मुलांनी, अर्धी प्लेटच खाल्ली. काय झालं, त्याच्यात लगेच चिकन आणलं होतं. मग चिकनची भाजी म्हणल्यावर मॅगी कोण खाते असं झालं ना. तर चलो जाऊ द्या. हे बघा, मी प्रथम कांदा टाकला, जिरे मोहरी टाकल्याच्यानंतर कांदा असा छान परतून घेतला. तोपर्यंत परत बघा मी आणखी एक पुडी त्यात टाकली आणि अशा मिळून मी 4 पुड्यांची मॅगी बनवली. आणि कांदा तर परततच होता तोपर्यंत मसाल्यापुड्या मी एकामध्ये फोडून घेतल्या साईडने. काय होतं, ज्यावेळेस आपण मसाला करायला घेतो नंतर फोडायचं म्हटलं की आपल्या तोवर कांद्याचं जो आपण टमाटर टाकलेलं असतं ते जळून जातं. म्हणून मी असं तयारी अगोदरच करून घेते. आणि मी ज्या पद्धतीने बनवली ती तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप सुंदर आणि लागते. तर टमाटो, सिमला मिरची आणि थोडीशी हरी मिरची होती ती पण टाकली आणि छान असं परतून घेतलं. त्याच्यात परतीत आणि थोडंसं हलवून पाणी सुटेपर्यंत परतायचं. आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे. काय होतं, मिठाने थोडंसं लागत नाही भाजी. तर मी मॅगी अशी 4 फोल्डमध्ये करून घेते. काय होतं, खाताना जर व्यवस्थित खाता येते, नाही तर सारखी खाताच येत नाही. जर आपण अख्खी जर मॅगी त्यात टाकली तर आपल्याला खाता येत नाही ती मॅगी. म्हणून मी थोडंसं कट करून घेत असते त्या. आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा वगैरे छान असा परतवतो, टोमॅटो वगैरे शिजल्या जातं.
तर हे सगळं मी परतीत होते. त्याच्यानंतर थोडंसं मटण मसाला पण मी थोडासा टाकला आहे, कारण 3च पुढे होते म्हणले याला पुरायचं नाही म्हणून थोडंसं एक टाकलं. तर ह्या सगळ्या 3 पुढे मी मॅगी मसाला होता तो पण मी त्याच्यामध्ये ॲड केला. आणि आता ह्याच्यामध्ये मला थोडंसं पाणी ओतायचं. पाणी भरपूर लागतं आम्हाला मॅगीमध्ये, आणि आम्हाला रस्सा प्यायला आवडतो मॅगीचा. मेन असा आहे आमच्यात की मॅगीपेक्षा आम्हाला मॅगीचा जो रस्सा असतो ना तो जास्त प्यायला आवडतो. त्याच्यामुळे आम्ही मॅगी थोडीशी अशी रस्सेदार करतो आणि सगळ्यांना आवडते आमच्यात तसे. मग मी परत थोडंसं पाणी त्यात ॲड केलं आणि मला वाटलं एवढं नाही वासणार कारण 4 पुड्या आहेत. मग मी परत थोडंसं अजून 1 तांबे पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये. तर आता मी एवढं पाण्याला उकळी येऊन देणार आहे. तर उकळी आल्याच्यानंतर मी तुम्हाला प्रोसेस सांगते. छान अशी थोडीशी कोथिंबीर मी वरनं गार्निश करून टाकली आणि ही नक्की तुम्ही घरी ट्राय करा. तर बघा इथं आपली छान अशी एकदा दोनदा हलवून घ्यायची. मी ह्याच्यामध्ये उकळी आल्याच्यानंतर मॅगी टाकून दिली ताटामधली. छान अशी हल्ले की छान व्यवस्थित होते.